एक्स्ट्राची धाव आता टीमच्या अकाउंट मध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक 5. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. मुकेश गायकर ने केलंय बॉलला अखेर सीमारेषेच्या बाहेर. शुभ अंतर षटकार. या जखमी वाघानं संघर्षाची मोठी डरकाळी मैदानाच्या आतमध्ये फोडली आणि त्यांना ठोकला एक जबरदस्त आसमानी टोला. षटकार आला. यासाठी ओळखला जातो मुकेश गायकर. ओहो अजून एक गायकरचा वार मैदानाच्या आतमध्ये झालाय. संपूर्ण रायते संघकार. बॉल निघून झाला सीमा पार. टाटा बाय बाय. मानिवलीपाडा प्रदीपदादा गायकर यांच्या माध्यमातून मुकेश गायकर साठी 2 षटकारांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. आता जर या बॉलवरती षटकार आला तर सन्मान्य श्री कैलास साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. कैलासजी गोंधळे साहेब आपल्यासोबत जोडले गेल्यात आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये होत असताना तिसरा येईल का? होय तिसरा आलाय. मुकेश गायकरचा थाट हा काहीतरी वेगळाच आहे आणि थाटा माठात त्यानं बॉलला फेकून दिलाय. थेट लॉंग सीमा पार. रुबाबदार विलाजी धुमाल साहेब आणि अंकुशजी गोंधळे साहेबांना विनंती असेल साहेब या पण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचंय. कैलासजी गोंधळे साहेबांना देखील आम्ही विनंती करू साहेब आपण देखील या. आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. 3 मध्ये 3 आल्यात. चौथा येईल का? एमजी ऑन फायर नाव. चौथा आलाय का? पावर लागेल. येस इट इज. लुक त्या ताऱ्याप्रमाणे बॉल डोळ्यांच्या नजरे आड. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. एमजीच्या बॅट मधून क्रॅकिंग षटकार. गायकरचा थाट हा काहीतरी वेगळाच आहे आणि थाटा माटात बॅटिंग करणं हे खऱ्या अर्थानं त्याची ओळख आहे. थाटा माटात रुबाबदार हा षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला. 4 मध्ये 4 वजनदार आणि देखणे सौंदर्यशाली षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले.
चला बॉलची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली. आयोजन कमिटी जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. आमचे पंच रखरखत्या उन्हामध्ये बॉलची मागणी करतात. त्यांची देखील मागणी पूर्ण व्हायला हवी. दोन ऑफिशियल पंच घारीच्या तीक्ष्ण नजरेनं मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना आता जर येणार या बॉलवरती षटकाराला तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्मान्य श्री जगदीशजी धुमाल साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बॉल पोचवला जाईल. वेट. क्या बात है. पाचवा राजेश शाही फटका मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकारासाठी या स्पर्धेचा दमदार शिल्पकार सन्मान्य श्री जगदीशजी धुमाल साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आणि सन्मान्य श्री कैलाजी गोंदले साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे तब्बल 1600 रुपयाचा मानकरी सध्याच्या घडीला या 5 बॉल 5 षटकारांसाठी राहिला मिस्टर MG मुकेश गायका. तिसरं षटक पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आलाय इथे विकेट क्लीन बोल्ड दांडी गुल. विलाजी धुमाल साहेबांना विनंती असेल या साहेब आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचंय. पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये राहुलने घेतली राजेश गायकरची विकेट.
ओहो, इथे लेटकट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक सध्याच्या घडीला रोटेट केली जाते. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली गोलंदाज राहुलनं राजेश गायकरची. त्यानंतर विशाल आला. विशाल आता स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये रोटेट केली. आता मुकेश गायकर ऑन स्ट्राईक. जर आता येणाऱ्या बॉलवरती षटकार आला, सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक भरतदादा गायकर यांच्या माध्यमातून. सहावा येईल का पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन सहावा. क्या बात है. 6 बॉल आणि 6 षटकार झळकावण्याचा विक्रम पुन्हा एकदा मुकेश गायकरनं या मैदानामध्ये केला.